आहे प्रत्येक स्टेट वाईज आणि त्या स्टेट मधील जिल्हा वाईज आणि तुमच्या प्रत्येक पोस्ट वाईज कॅटेगरी वाईज जागा अशा पद्धतीने प्रसिद्ध होतील मित्रांनो। तर 2023 मध्ये मित्रांनो अशा पद्धतीने पाहू शकता ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होते। याच्यामध्ये फक्त तुम्ही 10वी पास वरती अप्लाय करू शकतात। परंतु मित्रांनो आता सध्या या व्हिडिओ मध्ये आपण जी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे 2024 GDS ची जाहिरात कधी येईल। व्हिडिओच्या शेवटी आपण माहिती पाहणार आहोत ती किती जागा असतील 2024 मध्ये, याची पात्रता काय असेल, ज्यामध्ये वयोमर्यादा आणि इतर पात्रता, याची निवड कशी होते मित्रांनो, किती मार्क्स लागतात, मागच्या वर्षी कशी निवड झाली आणि किती लिस्ट लागलेल्या होत्या, ती टू झेड माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की मित्रांनो बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारत आहेत की सर GDS बद्दल किंवा पोस्ट ऑफिस 2024 पदभरती कधीपर्यंत येईल ती माहिती सांगा। तर बघा मित्रांनो अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही। ही 2024 ची जाहिरात कधीपर्यंत येईल, कुठल्या महिन्यामध्ये येईल त्याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्याच्या अगोदर या पदभरती बद्दलची महत्त्वाची माहिती ती आपण पाहूयात। तर बघा मित्रांनो ही नोकरी का करावी याचं खूप महत्त्वाचं एक बेनिफिट आहे। तर याच्यामध्ये कुठली पद भरली जातात नेमकी, तर ग्रामीण डाक सेवक GDS ही पोस्ट भरली जाते मित्रांनो, ब्रांच पोस्ट मास्टर BPM आपण त्याला म्हणतो, आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ABPM डाक सेवक ही पद या ठिकाणी भरली जातात। या पदांची मित्रांनो भरती केली जाते, ही कायमस्वरूपी परमनंट जॉब आहे मित्रांनो, केंद्र सरकारचा जॉब आहे। ही जी जाहिरात असते मित्रांनो डायरेक्टली मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडनं या ठिकाणी काढली जाते, डाक भवन संसद मार्ग न्यू दिल्ली या ठिकाणावरनं। तर बघा मित्रांनो पगार या पदासाठी तुम्हाला जो असतो याच्यामध्ये तुम्हाला BPM म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर तुम्ही झालात तर 12,000 पासून ते 29,380 पर्यंत पगार असतो, म्हणजे 29,380 पर्यंत तुमचा बेसिक पेमेंट वाढत राहील। याच्यामध्ये ABPM किंवा डाक सेवक साठी 10,000 ते 24,470 पर्यंत पगार असतो, प्लस याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अलाउन्सेस असतात। तर आता तुम्ही म्हणाल की मग हा एवढा कमी पगार कस काय या पदासाठी, परमनंट जॉब असून देखील। तर बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला भत्ते देखील भेटतात, ठीक आहे, काही भत्ते भेटत नाहीत, काही भेटतात, आणि तुमचे काम मित्रांनो पूर्ण वेळ नसतं, तुमचं काम या ठिकाणी 8 ते 9 तास या ठिकाणी नसतं मित्रांनो, त्याच्यामुळे हा पगार कमी आहे, कारण की इथे 4 ते 5 तास फक्त तुम्हाला काम असतं मित्रांनो। एक तेवढ्या वेळापुरतीच ते पोस्ट ऑफिस ओपन असतं मित्रांनो, त्या ठिकाणी तेवढा वेळ तुम्हाला दिला जातो, मग सकाळ शिफ्ट दिली जाईल किंवा संध्याकाळची दिली जाईल अशा पद्धतीने असतं। 4 ते 5 तास, कमीत कमी 4 तास या ठिकाणी तुम्हाला काम असतं, त्याच्यामुळे मित्रांनो हा पगार तुम्हाला एक कमी प्रमाणात दिला जातो। याच्यावरती मित्रांनो विचार देखील सुरू आहे की फुल टाइम करण्यासाठीचा, परंतु अजून ते झालेलं नाही। तर बाकी राहिलेल्या वेळेमध्ये मग तुम्ही इतर नोकरीही करू शकतात किंवा मित्रांनो तुम्ही इतर परीक्षांचा अभ्यास करू शकतात, ही तुमच्यासाठी खूप मोठा चान्स असू शकतो इतर परीक्षांचं प्रिपरेशन करण्यासाठी। आणि महत्वाचं म्हणजे हा जॉब तुमच्या घराजवळ तुम्हाला भेटतो, तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये मित्रांनो अप्लाय करू शकतात, तुम्हाला तुमचं पोस्ट ऑफिस जवळचं जे आहे तुमच्या गावातलं आहे तिथं राहून हा जॉब करता येऊ शकतो। तर 2024 मध्ये मित्रांनो नेमक्या जागा किती असतील आता ते पाहूयात आपण। तर बघा मित्रांनो 2023 मधील ह्या जागा ज्या होत्या ते 30,041 जागा ऑल ओव्हर इंडिया मधून निघालेल्या होत्या। त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मित्रांनो किती जागा होत्या तर 3,078 जागा होत्या। या ठिकाणी फक्त महाराष्ट्रामधील मराठी मुलंच अप्लाय करू शकत होते। कॅटेगरी वाईज जागा होत्या, ज्यामध्ये ओपन, OBC, SC, ST, WS, PWD ह्या सर्वांसाठी देखील वॅकेन्सी होत्या, PWD साठी देखील वॅकेन्सी होत्या। तर एकूण 2023 मध्ये 30,041 जागा होत्या, महाराष्ट्रामध्ये 3,078 जागा होत्या। तर 2024 मध्ये मित्रांनो यापेक्षा जास्त जागा असतील, म्हणजे 30,000 पेक्षा जास्त जागा निघतील, महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो जास्त जागा असणार आहेत। तर हे जागांबद्दलचं झालं। आता मित्रांनो जी पात्रता बघा, तुम्ही 10वी पास असाल मित्रांनो तर हा तुम्हाला अर्ज 100% या ठिकाणी भरायला पाहिजे 10वी पास असेल तर, कारण की याच्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं फीस तुम्हाला फक्त 100 रुपये असते OBC ओपन कॅन्डिडेट साठी, आणि जर तुम्ही महिला त्यानंतर SC ST PWD उमेदवार आहेत तर कुठलीही फीस तुम्हाला नाही, फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे।
आणि 10वी पास वरती या ठिकाणी त्यांनी मागितलेले 10वी मध्ये फक्त तुमच्या या ठिकाणी लोकल लँग्वेज म्हणजे मराठी विषय तुमचा असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी कुठलेही सर्टिफिकेट बाकी लागत नाही, फक्त कॉम्प्युटरचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि सायकल चालवता येणं गरजेचं आहे. आणि त्या एरियामध्ये तुम्ही जे अप्लाय करताय तेथील तुम्हाला माहिती पाहिजे, एवढंच पाहिजे फक्त. कारण की आता मित्रांनो बघा, या ठिकाणी 10वी पास आहात तुम्ही, पास केलेले तरी फक्त अप्लाय करायचं. कारण मी तुम्हाला सांगतो, कारण की मार्क्स वरती तुमची मित्रांनो निवड होते. इथं कुठलीही परीक्षा तुमची होत नाही, तुम्हाला परीक्षेला जायची गरज नाही, अभ्यास करायची गरज नाही. या ठिकाणी फक्त तुमच्या 10वीच्या मार्क्स वरती निवड होते, मार्क्स वरती आधारित निवड असणार आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, परीक्षा घ्यायला हवी का नाही? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की मार्क्स वरतीच निवड व्हायला हवी. परंतु मित्रांनो आतापर्यंत तरी याची कुठलीही एकदाही परीक्षा झालेली नाही, आतापर्यंत फक्त मार्क्स वरतीच निवड होत आलेली. त्यामुळे मित्रांनो प्रत्येक राज्यामध्ये आणि त्या राज्याच्या जिल्ह्यामध्ये जागा असतात, कोण कुठे अर्ज करेल ते सांगता येत नाही, तुम्ही नक्की अर्ज करायला पाहिजे. समजा उदाहरण पहा, तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये तुमच्यापेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज केला, तुम्हाला त्यालाही माहिती नाही तुम्ही कुठं अर्ज करणार आहेत आणि तुम्हालाही माहिती नाही दुसरा उमेदवार कुठं अर्ज करणार आहे. समजा बाय चान्स तुमच्या पोस्ट ऑफिस मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केलाय त्या ठिकाणी कमी मार्क्स असलेल्या उमेदवारांनी अर्ज केला, तर तुमचा नंबर त्या ठिकाणी लागू शकेल. कारण की त्यापेक्षा तुम्हाला जास्त मार्क्स असतील आणि त्या कमी मार्क्स वाल्या उमेदवारांनी तिथं अर्ज केलेला, तर तुमचा तिथं नंबर लागण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरणं या ठिकाणी गरजेचं आहे. तुम्ही फॉर्म भरू शकता, हा एक चान्स घेऊ शकता. फीज अत्यंत कमी आहे त्याच्यामुळे, आणि परीक्षा नाही, तुम्हाला परीक्षेला जायची गरज नाही, फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे आणि याच्या लिस्ट लागायचं वेट करायचं आहे. याच्यामध्ये एज लिमिट देखील पहा 18 ते 40 वर्ष असतं. त्याचबरोबर एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला भेटतं, ज्याच्यामध्ये पहा SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, PWD साठी 10 ते 15 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन असतं. याच्या लिस्ट किती लागतात, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुमची पहिली लिस्ट लागते शॉर्ट लिस्टेड उमेदवारांची. समजा 3000 जागा आहेत, तर 3000 जागांची पूर्ण उमेदवारांची लिस्ट लागेल निवड झालेली आहे. त्यापैकी 3000 पैकी बरेच विद्यार्थी जे आहेत चुकीचे मार्क्स टाकतात, काही जण जास्त मार्क्स टाकतात निवड होण्यासाठी आणि त्यांच्याकडे तसं डॉक्युमेंट नसतं, किंवा काही जणांकडे ते डॉक्युमेंट नसतात, काही जणांना जॉईन करायचं नसतं, फक्त फॉर्म भरतात. असे बाहेर गेलेले उमेदवार जे आहेत त्याच्यामुळं पुढील वेटिंग मधील उमेदवारांना घेतलं जातं. तर मागच्या वर्षी मित्रांनो अशा वेटिंग मध्ये उमेदवार घेतलेल्या उमेदवारांची जर महाराष्ट्राचं बघितलं आपण, ज्या 3000 जागा होत्या त्याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 6 लिस्ट लागल्या होत्या. पहा अशा पद्धतीने ह्या सप्लिमेंटरी 6 लिस्ट लागल्या होत्या. पहिली ही शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटची पहिली लिस्ट लागली, त्यानंतर पुढं अजून 5 लिस्ट लागलेल्या होत्या. कमीत कमी मित्रांनो 6 ते 7 वेटिंग लिस्ट लागतात. त्याच्यामुळं तुम्हाला मित्रांनो 2024 मध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर तुमचं जर पहिल्या लिस्ट मध्ये सिलेक्शन नाही झालं किंवा या ठिकाणी दुसऱ्या लिस्ट मध्ये नाही झालं, तिसऱ्या चौथ्या 5व्या लिस्ट मध्ये तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. त्यामुळे अशा भरपूर साऱ्या लिस्ट लागतात, तर हा एक तुमच्यासाठी चान्स या ठिकाणी असेल. तर आता पाहूयात आपण की 2024 ची नेमकी जाहिरात कधीपर्यंत येईल. तर बघा बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं असेल तुम्ही की एवढ्या जागा निघालेल्या आहेत, इथं अर्ज सुरू आहेत GDS चे, अशा पद्धतीने व्हिडिओ देखील तुम्ही पाहिलेले असतील. परंतु मित्रांनो अजून कोणतीही जाहिरात आलेली नाही, लक्षात राहू द्या. ज्यावेळेस ऑफिशियल जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती आणि आपल्या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. आणि बरेच उमेदवार कमेंट करून देखील विचारत होते की सर या भरती बद्दलची माहिती सांगा, याचे 2024 चे नेमके फॉर्म कधी चालू होतील, जाहिरात निघालेली आहे का? बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहिले की जाहिरात आलेली आहे असं म्हणून. तर मित्रांनो जाहिरात आलेली नाहीये, त्यामुळे ही तुम्हाला मी माहिती देतोय, ती देणं गरजेचं होतं, त्यामुळेच हा व्हिडिओ बनवतोय. तर बघा 2024 ची जाहिरात कधीपर्यंत येईल, मी माझ्या अंदाजे माहितीनुसार सांगतोय मित्रांनो, तेव्हाच येईल असं काही नाही, फक्त एक अंदाज आहे कधीपर्यंत येऊ शकते. तर बघा जून एंडिंग पर्यंत, म्हणजे ह्या जून महिन्याच्या एंडिंग पर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो ही जाहिरात जी आहे 2024 ची शेड्यूल 3 ची असेल किंवा 2024 ची जून 2024 ची किंवा जुलै 2024 अशा पद्धतीची ही जाहिरात येऊ शकते.
आता तुम्ही म्हणाल की हे कशावरनं आहे, याच महिन्यामध्ये येऊ शकते. तर मागील जाहिरात मित्रांनो 2023 ची कधी आली होती पहा, तर जुलै 2023 मध्ये जाहिरात आलेली होती. त्यावरूनच तुम्हाला मी सांगतोय की जून एंडिंग किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते. तर बघा मागची जाहिरात जी आहे, डेट कधी होती या ठिकाणी 31/7/2023, 31 जुलै 2023 ला ही जाहिरात आलेली होती मित्रांनो. पाहू शकता शेड्यूल 2 जुलै 2023. तसंच इथं शेड्यूल 3 असू शकतं किंवा शेड्यूल असू शकतं जून 2024 किंवा जुलै 2024. अशा पद्धतीने ही जाहिरात जी आहे ती मागील जाहिरात किती तारखेला होती त्यावरून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जशी मित्रांनो आता